ओके, आज आहे आपलं सोल्युशनचं लेक्चर नंबर 3. ठीक आहे, तिसरं लेक्चर आजचं आपलं आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? बोला, काय शिकलो आपण? फॉर्मॅलिटी म्हणजे काय? फॉर्मॅलिटी इज सेम ॲज मोलॅरिटी. ओके, फक्त काय फॉर्मॅलिटी ही कशासाठी असते? आयोनिक कंपाऊंड साठी असते. कोणासाठी असते ही? ठीक आहे, बोला नेक्स्ट. फॉर्मॅलिटी झालं, पुढे हा मोलॅलिटी पाहिलं. काय असतं मोलॅलिटी? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट. कशामध्ये? ग्रॅम मध्ये असेल तर काय होईल? वरती मल्टिप्लाय बाय काय होणार? 1000 होणार. ठीक आहे. थर्ड बोला. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय पाहिलं आपण? मोल फ्रॅक्शन काय? मोल फ्रॅक्शन आपण कशाने दाखवतो? साय ए किंवा साय बी. साय ए म्हणजे काय? समजा बायनरी सोल्युशन साठी साय ए म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आणि साय बी म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. ठीक आहे. फोर्थ बोला, काय पाहिलं आपण पुढे? मास पर्सेंट पाहिलं, बरोबर, किंवा पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू. म्हणजेच काय फॉर्म्युला? बोला. मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इनटू 100. हे काय होतं तुमचं? मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट किंवा पर्सेंटेज डब्ल्यू बाय डब्ल्यू. फिफ्थ वन बोला, पर्सेंटेज व्ही बाय व्ही. बरोबर का? पर्सेंट व्ही बाय व्ही किंवा पर्सेंटेज व्हॉल्यूम. बोला, काय होतं फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. समजा एखाद्या बॉटल वरती असं लिहिलंय 98% व्ही बाय व्ही. याचा अर्थ काय होतो? बोला, 98 ml ऑफ सोल्यूट. 98 ml ऑफ सोल्यूट. फॉर एक्झाम्पल 98% HCl दिले तर काय होणार? 98 ml ऑफ HCl. तेच काय तुमचं सोल्यूट प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन. एनी डाऊट? समजलंय का? नक्की कळाले? इथपर्यंत जायचंय पुढे. नेक्स्ट समजा असं दिलं असेल 48% H2SO4 W बाय W. बोला, म्हणजे काय? 48 ग्राम ऑफ H2SO4 इन 100 ग्राम ऑफ एनी डाऊट? नक्की समजले? समजा इथे V बाय V असेल. बोला, काय येणार? 48 ml ऑफ H2SO4 प्रेझेंट इन 100 ml ऑफ सोल्युशन प्रेझेंट इन. एनी डाऊट? नक्की समजलंय? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे आता प्रश्न? काय दिले त्यांनी? 300 ग्राम ऑफ 25% डब्ल्यू बाय डब्ल्यू. किती पर्सेंट आहे? पहिल्या वाक्याचा अर्थ म्हणजेच काय? 25 ग्राम ऑफ सोल्यूट. कोणतं सोल्यूट आहे? ए. इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. बरोबर का? 25% चा अर्थ काय होतो? 25 ग्राम इन
100 ग्राम, बरोबर का? 300 ग्राम साठी काढायचं आपल्याला. हे कितीसाठी आलं? 100 ग्राम. 300 ग्राम साठी काढता येईल का? येणार आहे आपल्याला काढता. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. सेकंड पार्ट पाहूया. इज मिक्स्ड, एक सोल्युशन याला काय केलं आपण? मिक्स केले. कोणासोबत मिक्स केले? मिक्स्ड विथ 400 ग्राम्स ऑफ 40% W/W सोल्युशन ऑफ अनदर सोल्यूट बी. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? 40 ग्राम ऑफ सोल्यूट बी इन ग्राम ऑफ सोल्यूशन, 100 ग्राम ऑफ सोल्यूशन. एनी डाऊट? पहिले किती घेतले आपण? 300 ग्राम. 100 ग्राम मध्ये किती ग्राम आहेत? 25%. 100 मध्ये किती? 25%. म्हणजे 300 मध्ये किती आले? किती आले? म्हणजे देअरफॉर फॉर 300 ग्राम ऑफ सोल्यूशन, सोल्यूट क्वांटिटी, सोल्यूट ए इज इक्वल टू किती येणार? 75 ग्राम. कसं आलंय समजलंय का? याच्यात काही डाऊट? नक्की का? 100ला 25, 300ला किती? समजलंय? कळलंय का? शेवट इकडे बोला. 40 ग्राम किती मध्ये आहे? 100 मध्ये. तर आपण किती घेतलंय? 400. म्हणजे 400 किती साठी किती? फॉर 400 ग्राम्स ऑफ सोल्युशन बी, ऑफ सोल्युशन सोल्यूट बी इज इक्वल टू किती आलं? 160 ग्राम. किती आलं? याच्यात काही डाऊट? नीट पाहून घ्या, काय असेल तर विचारा पटकन. एकच मिनिट. नक्की समजलंय? ठीक आहे. आता नेक्स्ट पहा, काय केले आपण? ते दोन्ही सोल्युशन इज मिक्स्ड, दोन्ही सोल्युशन काय केले आपण? मिक्स केले. व्हॉट इज W/W पर्सेंटेज ऑफ न्यू मिक्सचर? एक सोल्युशन होतं ए, हे ए सोल्युशन आहे, ओके, आणि हे काय तुमचं बी सोल्युशन. आता दोघांना काय केले? मिक्स केले. आता मिक्स केल्यावरती त्यांनी काय विचारले? सुरुवातीला त्यांनी त्यांचे वेट पर्सेंट दिले, इनिशियल वेट पर्सेंट. आता काय केलं तुम्ही? त्याला मिक्स केलंय. मिक्स केल्यावरती काय त्याचं वेट बाय वेट येईल किंवा वेट पर्सेंट येईल ते तुम्हाला काढायचं आहे. समजलंय? जर फायनली काढायचे कोणासाठी? फायनल सोल्युशन साठी. पहा, बीकर काढतो मी 3 पण. हा झाला पहिला बीकर, ए वाला, सेपरेट ए, ठीक आहे. त्यानंतर हा झाला दुसरा बीकर. कोणासाठी झाला हा? बी साठी. बी ए मध्ये किती ग्राम आहेत? 75 ग्राम. आणि बी मध्ये किती ग्राम्स आहेत? 160 ग्राम. आता काय केलं आपण? एक नवीन कंटेनर घेतलाय, ठीक आहे. याच्यामध्ये काय तुमच्याकडे? ए प्लस बी. आणि याच्यासाठी काय विचारलं त्यांनी? W/W इज इक्वल टू क्वेश्चन, ठीक आहे. ह्याच्यासाठी समजा वेट बाय वेट काढायचंय. कसं काढणार? W/W पर्सेंट इज इक्वल टू, बोला फॉर्म्युला काय असतो आपला? मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इनटू 100. समजले? समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? चेक करून घ्या. झाले? नक्की? आता पहा, इनिशियली जे ए होतं सोल्युशन आपण म्हणूयात, त्याचं मास किती होतं बरं? ए सोल्युशनचं मास किती होतं? हे कोणाचं आलंय? 25 काय सोल्यूटचं मास आहे. अहो ते सोल्यूटचं आहे ना. सोल्युशनचं विचारलंय. सोल्युशनचं किती होतं? 300. सोल्युशनचं किती होतं? आणि बीच्या सोल्युशनचं मास किती होतं? ओके. आता दोघांना काय केलंय? मिक्स केलंय ना.
ए मध्ये 300 होतं, बी मध्ये 400 होतं, मिक्स केलं किती होईल? काय डाऊट? देअरफॉर मास ऑफ सोल्युशन मिक्सचर इज इक्वल टू काय येणार? 300 प्लस 400 किती आलं? 700 ग्राम. काय डाऊट? मास ऑफ सोल्युशन मिळालेलं आहे किती आपलं? 700. सोल्यूट ए मध्ये सोल्यूट किती होता? 75 ग्राम. बी मध्ये सोल्यूट किती होता? 160 ग्राम. ए मध्ये होता 75, बी मध्ये होता 160. दोघांना ऍड केले किती होईल? 160 प्लस 70. 160 प्लस 70 किती झाले? 230. इथे लिहू का? अँड मास ऑफ सोल्यूट मिक्स्ड इज इक्वल टू किती? 75 प्लस 160. 75 प्लस 60. आता हे सोडवायला जमेल का? जमेल का? किती आलं? ओके, किती आलं? 33.5%. काय डाऊट? काही डाऊट? पाहून घ्या, पाहून घ्या. झालंय का? झालंय का? सोडवा, सोडवा. बोला, काय काढायचं आपल्याला? म्हणजे कॅपिटल एम का स्मॉल एम? काय दिले आपल्याला? मास पर्सेंट दिले, ऍक्टिव्ह मास दिले आपल्याला. मोलार मास किती सांगितलं त्यांनी केआयचं? बोला काय केलं? पण डेन्सिटी कुठे दिली तुम्हाला? इथं कुठं वॉटर आहे? इथं के आहे ना, पोटॅशियम आयोडाईड आहे. वॉटर कुठे? एवढं सोपं असं तरी इतका वेळ दिलाच नसता ना, आहे का नाही? हा बरोबर आहे. कस काय आले? बरोबर आहे. हा 20% मास बाय मास याचा अर्थ काय? ग्राम ऑफ के आय इन 100 ग्राम ऑफ सोल्युशन. बरोबर का? म्हणजे किती के आहे आपल्याकडे? 20 ग्राम के आहे, विच इज इक्वल टू WB. बरोबर का? नक्की का? आता या काय काढायचं तुम्हाला? मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला बोला. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ अपॉन व्हॉल्यूम ऑफ इन लिटर. ml मध्ये असेल तर वरती काय मल्टिप्लाय बाय. आता आपल्याला कशामध्ये दिलं? इथे दिलंच नाही. काढूयात, काय प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत काय डाऊट? इथे काय आलं तुमचा WB. तुम्हाला NB काढता येईल का? कसं काढणार? 20/166. सांगा किती येते? चला, फ्रॅक्शन मध्ये सांगा. चला फ्रॅक्शन मध्ये सांगा किती येईल ते? 1083. बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का? नक्की 100%. आता पहा, इथे नंबर ऑफ मोल्स आले. थांबा, व्हॉल्यूम तर नाही घेऊ. थांबा थांबा थांबा, मोलॅलिटी काढा. मोलॅलिटी. व्हॉल्यूमचा काही आपल्याकडे काय दिलं त्यांनी? व्हॉल्यूम नाही, मोलॅलिटीच असेल. प्रश्न चुकला थोडासा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्वंट. बरोबर का? आणि जर ग्राम मध्ये असेल तर मल्टिप्लाय बाय 1000. बरोबर, ठीक आहे. चला आलंय आपल्याकडे. आता काय आलंय आपल्याकडे? नंबर ऑफ सोल्यूट आले. काय काढायचं अजून? मास ऑफ
सॉल्व्हंट. आता मास ऑफ सॉल्व्हंट कसं काढणार, काय वाटतं तुम्हाला, काय करावं लागेल? हा पा मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट, बरोबर का? सोल्युशनचं मास म्हणजेच काय असतं, सोल्यूटचं मास आणि सॉल्व्हंटचं मास, बरोबर का? ठीक आहे. सोल्युशनचं मास किती आहे, सोल्यूटचं मास किती आहे, सॉल्व्हंटचं मास काढता येईल का? बोला, सॉल्व्हंटचं मास किती आलं? 80 ग्राम. किती आलं? एनी डाऊट? आता जमेल का? आता जमेल का? मग बोला काय येईल? मोलॅरिटी इज इक्वल टू 10/83 इंटू किती आला हा, 80 ग्राम आहे, वरती काय येणार 1000, वरती काय येणार 1000. जमेल का? करा बरं सॉल्व, सॉल्व करा. करा पटकन. किती आलं? 1 2 3 1000 डिवायडेड बाय 3 8 जा 24, 8 8 जा 64, 66 आले का? करा. किती आलं? 0.15 नाही, 1.5 येईल, 1.51 येईल. आले? चेक करून घ्या, पाहून घ्या, काय परत परत सांगायचं विचारा. नेक्स्ट काय आपल्याकडे आता, पर्सेंटेज बाय स्ट्रेंथ और W by V. Percent strength mass of solute in 100 grams of solution in 100 ml of solution. म्हणजे काय पहा, समजा तुमच्या बॉटल वरती असं लिहिलंय, सलाईन माहिती, सलाईन भरतात, सलाईनच्या बॉटल वरती तुम्हाला हे W/V दिसेल. ठीक आहे, समजा असं लिहिलं त्यांनी 80% W/V, याचा अर्थ काय होतो, 80 ग्राम ऑफ सोल्यूट in 100 ml ऑफ सोल्यूशन. खाली वॉल्यूम आहे ना, 100 ml ऑफ सोल्यूशन. समजा त्यांनी असं लिहिलंय, कसं 20% W/V HCl, याचा अर्थ काय, 20 ग्राम ऑफ HCl in 100 ml ऑफ 20 ग्राम ऑफ HCl in, बोला 100 ml ऑफ एनी डाऊट, याच्यात काही डाऊट, समजलंय का? याला काय म्हणायचं, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. फॉर्म्युला काढायला जमेल का? अहो जमेल का? काय फॉर्म्युला येईल बरं? झालं का? बोला, पर्सेंट स्ट्रेंथ किंवा W/V काय येणार, बोला, मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. दोन्ही पण कसं, वरचं काय ग्रॅम मध्ये, खालचं काय ml मध्ये. वरचं kg मध्ये असेल तर खालचं मीटर क्यूब मध्ये. व्हॉल्यूम आहे ना, मल्टिप्लाइड बाय पर्सेंटेज आहे, कारण समजलंय? अहो समजलंय का? काही डाऊट? घ्या लिहून फॉर्म्युला, फॉर्म्युला लिहून घ्या. झालंय?
नाही नाही, काय हरकत नाही. हा का, नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिला आज. बोला, तुम्हाला पण येत पहिल्या लेक्चर मध्ये झाले. अहो झाले तर, अहो झालंय. फॉर्मॅलिटी नाही दिला, मागच्या वर्षी दिला असेल, मग 11वीला दिला असेल कदाचित. 11वीला दिलंय ना, त्याच्यामुळे नसेल घेतलं. बरं घ्या, आता लिहून घ्या. ठीक आहे, तुम्हाला बोर्ड्सला विचारत नाही, तुम्हाला जेवढे लेक्चर मध्ये दिले तेवढेच बोर्ड्सला विचारत. तरी पण घ्या, चुकून विचारलं तर काय करायचं. झालं का, मग काय खेळतो त्याच्यासोबत. हा झाला आता. लय गरम होते, पाऊस येणार आहे वाटतं आता. ओके, लगेच थांब जरा, हळूहळू. आलं का ग, बरं पटपट. किती आलं. पहा क्वेश्चन काय पाहिजे आपल्याला. फाइंड मोलॅरिटी ऑफ 20% W/V ऑफ ग्लुकोज इफ डेन्सिटी ऑफ सोल्यूशन इज 2 ग्राम पर 20% W/V. W/V चा फॉर्म्युला म्हणजेच काय, मास अपॉन 20% W/V ऑफ ग्लुकोज, याचा अर्थ काय, 20 ग्राम ऑफ ग्लुकोज इन 100 ml ऑफ सोल्युशन. काय डाऊट याच्यामध्ये, काय डाऊट, समजलंय का. 20 ग्राम ऑफ ग्लुकोज म्हणजेच काय, हे WB इज इक्वल टू किती आलं. काय डाऊट, काही डाऊट. काय काढायचं तुम्हाला, मोलॅलिटी काढायची. काय काढायची आहे, फॉर्म्युला काय मोलॅलिटीचा, मोलॅलिटी इज इक्वल टू सोल्यूट म्हणजेच काय, NB अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. आणि जर ग्राम असेल तर वरती काय, मल्टिप्लाय बाय 1000, मल्टिप्लाय बाय. काय डाऊट, समजलंय. जाऊ का पुढे. WB तुम्हाला दिलाय, MB किती आहे बरं तुमचा, ग्लुकोज आहे ना,
ग्लुकोज आहे ना, फॉर्म्युला काय C6H12O6. ह्याच्यासाठी एमबी येईल का काढता? किती येईल एमबी तुमचा? हा, काढला का नक्की? बघा किती किती आलं? हा, बावळट 120 म्हणताय. बोला 1/9 बरोबर का? काय आला हात? काय आला हा तुमचा? थांबा थांबा थांबा. एमबी किती आला? 180. एनबी किती येईल तुमचा? 20 डिवायडेड बाय 180. एनबी इज इक्वल टू किती आलं? 1/9. किती आलं ते? एनी डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट पहा आता. पुढे काय आपल्याकडे? मास ऑफ सॉल्व्हंट काढायचं आपल्याला. आपल्याकडे काय आहे बरं? मास ऑफ सोल्यूट आहे. काय आपल्याकडे? मास ऑफ. जर आपल्याला सोल्युशनचं मास कळलं, कोणाचं मास कळलं? जर सोल्युशन मधून सोल्यूट मायनस केल्यावर काय मिळेल? सॉल्व्हंट मिळेल. काय मिळेल आपल्याला? सॉल्व्हंट मिळेल. जसं मागे केलं तसं. सोल्युशनचं मास किती आहे? थांब, बोला. सोल्युशनचं मास किती आहे? सोल्युशनचं मास आपल्याला दिलेलं नाही, पण आपल्याला त्यांनी काय दिलंय? डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मास इज इक्वल टू काय असणार? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू, पहा डेन्सिटी किती दिली आणि व्हॉल्यूम किती आहे? 100. म्हणजे किती झालं? काय डाऊट? कोणाचं मास आलं हे? कोणाचं मास आलंय? सोल्युशनचं. कोणाचं आलंय? आता सोल्युशन मधून सोल्यूटचं मायनस करा, म्हणजे सॉल्व्हंटचं किती आलं? Therefore mass of solvent is equal to किती? 200 minus 20 किती येणार? एनी डाऊट? टाकू का व्हॅल्यू आता? पहा, मोलॅलिटी इज इक्वल टू एनबी किती आहे? 1/9 इंटू किती? मास ऑफ सॉल्व्हंट 180. काय ग्रॅम आहे ना हे? जर ग्रॅम आहे तर वल्टी मल्टिप्लाय बाय 1000. जमेल का? किती आलं हे? 100 अपॉन 8 9 जा 72. 9 1 जा 9 9 7. सोडवा. हे जर तुम्ही सॉल्व केलं, तुमचा आन्सर येईल 0.6च्या आसपास काहीतरी. 0.617. 1000 होईल ना? 161 बरोबर 6च्या टर्म्स मध्ये. काय डाऊट? समजलेलं आहे का इथपर्यंत? काय डाऊट? नक्की जायचे पुढे? ठीक आहे. नेक्स्ट काय आता आपल्याकडे? टेम्परेचर चेंज झालं तर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मध्ये काय बदल होईल हे आपल्याला पाहायचं. ठीक आहे. आता पहा, तुमचं जे व्हॉल्यूम आहे काय आहे तुमचं? इज टेम्परेचर डिपेंडंट. व्हॉल्यूम कसं आहे? म्हणजेच काय? जर टेम्परेचर चेंज झालं, काय चेंज झालं? जर टेम्परेचर चेंज झालं तर तुमचं व्हॉल्यूम पण काय होतं? जर व्हॉल्यूम चेंज झालं तर कोणत्या कोणत्या क्वांटिटी चेंज होतील? कॉन्सन्ट्रेशन टर्म्स, सॉरी, कोणत्या कोणत्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स चेंज होतील? पहा, व्हॉल्यूम इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी. इट चेंजेस. इट म्हणण्यापेक्षा व्हॉल्यूम म्हणतो म्हणजे लक्षात येईल प्रॉपर. व्हॉल्यूम चेंजेस विथ, बोला, विथ चेंज इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर बदलेल व्हॉल्यूम सुद्धा काय होतं तुमचं? चेंज. देअरफॉर व्हॉल्यूम डिपेंडंट
dependent concentration terms, volume dependent concentration terms also changes with, बोला, change in temperature, with change in any doubt? समजले नक्की? आता पहा मग कोणत्या क्वांटिटीज आहेत ज्या व्हॉल्यूम डिपेंडंट आहेत? हा, मोलॅरिटी, अजून हा फॉर्मॅलिटी, अजून बोला पर्सेंट W/W आहे का? मग W/W आहे का? नाही. पर्सेंट W/V आणि पर्सेंट V/V. व्हॉल्यूम काय होतं? टेम्परेचर नुसार चेंज होतो, मास मात्र टेम्परेचर नुसार बदलत. तुम्ही अंटार्क्टिका मध्ये जा, तुमचं मास आणि इथं तुमचं मास सेमच असणार आहे, मास तुमचं बदलत, ते टेम्परेचर डिपेंडंट नाही का? असं होणार आहे तुम्ही काश्मीरला गेला, तुम्ही श्रिंक झाला, अहो होईल का? राजस्थानला गेले, थोडंसं वितळले, मास कमी झाले, होतं का असं? मास काय तुमचं, इट इज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर, व्हॉल्यूम मात्र तुमचं टेम्परेचर डिपेंडंट आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम इज टेम्परेचर डिपेंडंट क्वांटिटी अँड इट चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर. जे मागे लिहिलंय तेच पुन्हा इथं आहे, वेगळं काही नाही. ठीक आहे, देअरफॉर द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स सच ॲज मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन, ठीक आहे, त्यानंतर पर्सेंटेज बाय मास, चेंजेस विथ चेंज इन टेम्परेचर, पीपीएम झालं, पर्सेंटेज बाय मास बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, ओके, पर्सेंटेज बाय मास बाय व्ही, पीपीएम चेंजेस विथ टेम्परेचर. हावेवर कॉन्सन्ट्रेशन टर्म्स विच डज नॉट इन्व्हॉल्व व्हॉल्यूम, ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम इन्व्हॉल्व होत नाही, दे डज नॉट चेंजेस विथ टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल कोण आहेत आपल्याकडे? मोलॅलिटी, उलट झाले का हे? वरती आले, खाली यायला पाहिजे है ना? थांबा, ओके. ठीक आहे, डज नॉट चेंजेस विथ टेम्परेचर, खालचे मात्र बदलतात. आता बरोबर आहे, आलंय का लक्षात? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की जाऊ का पुढे? नेक्स्ट काय आपल्याकडे? रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड मोलॅरिटी. मोल फ्रॅक्शन आणि मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? साय कशाने नोट करतो आपण? साय. आणि कोण आहे आपल्याकडे? मोलॅरिटी. मोलॅरिटी कशाने नोट करतो आपण? कॅपिटल एम. फॉर्म्युला बोला, मोलॅरिटीचा फॉर्म्युला. मोलॅरिटी इज इक्वल टू, बोला, नंबर ऑफ सोल्यूट म्हणजेच काय? NB अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कसं बरं? लिटर मध्ये. याच्यात काही डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नक्की जाऊ का पुढे? समजा हे ml मध्ये असेल, कसं असेल हे? तर काय येणार? NB अपॉन व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय 100. काय डाऊट? थांबा, काय तरी चुकतंय.
ठीक आहे, पा बरोबर आहे, पा चेक करा. एम इज इक्वल टू एन बी अपॉन व्ही व्हॉल्यूम. मी काय करतो, एन बी ला मल्टिप्लाय करतो एन एने. कशाने मल्टिप्लाय केलं, खालचा व्ही आहे तसाच, वरती एन एने मल्टिप्लाय केले, खाली एन एने डिवाइड करतो, बाकी सगळ्या गोष्टी आहेत तसंच, सेम येईल. पहा ना, सांगतो मी, थांब ना. इथपर्यंत काही डाऊट. 3 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार परत, तेच केलंय. एन एने मल्टिप्लाय केलं, एन एने काय केलं, डिवाइड केलं. याच्यात काही डाऊट, नक्की समजले. मोल फ्रॅक्शन वाला पॉइंट काढा आता, काढा मोल फ्रॅक्शनचा पॉइंट. काढलं का? त्याच्यामध्ये खाली आपण 2 गोष्टी केल्यात, एकदा मोल फ्रॅक्शनची ऍडिशन केली आणि एकदा मोल फ्रॅक्शनची डिव्हिजन केली. जर मोल फ्रॅक्शनची डिव्हिजन केली तो रेशो कशाची इक्वल येतो, म्हणजेच काय येतो, मोलचा रेशो येतो ना. म्हणजे जो तुमचा मोल फ्रॅक्शनचा रेशो आहे तोच कोणाचा रेशो आहे, नंबर ऑफ मोलचा रेशो आहे का, नंबर ऑफ मोलचा रेशो. मग त्याच्याऐवजी मी मोल फ्रॅक्शन लिहू शकतो का, मग काय लिहिल पहा, साय बी अपॉन साय ए मल्टिप्लाय बाय व्ही इंटू 1000 इंटू एन ए. याच्यात काही डाऊट, समजलंय का, समजलं आहे का? हा, हे काय हा एन ए, साय ए आणि साय, या साय बी आणि साय ए च्या ऐवजी काय लिहिलं मी, सॉरी, एन बी अपॉन एन ए च्या ऐवजी काय लिहिलं मी, साय बी अपॉन. समजलंय नक्की का? मग पहा फायनल फॉर्म्युला काय आला, मोलॅरिटी इज इक्वल टू साय बी अपॉन साय ए मल्टिप्लाइड बाय 1000 इंटू एन ए डिवाइडेड बाय, ठीक आहे, वेर बोला एम इज इक्वल टू काय, मोलॅरिटी, साय बी इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. बी कोणासाठी लिहितो आपण, सोल्यूट साठी, बरोबर का. साय ए इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट. एन ए इज इक्वल टू काय, मोल्स ऑफ सॉल्वंट. आणि व्ही म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. काय बरोबर आहे, एन ए म्हणजे काय, मोल्स ऑफ सॉल्वंट ना. याच्यात काही डाऊट, हा आला तुमचा फॉर्म्युला, दॅट इज रिलेशन बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड मोलॅरिटी, मोल फ्रॅक्शन अँड मोलॅरिटी. याच्यात काही डाऊट, या लिहून फॉर्म्युला, घेतला का लिहून, घेतला का लिहून, घ्या पटकन. झालंय, येऊ का पुढे, सोडवा. काय दिलंय, इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स बी, ओके, साय बी दिलाय तुम्हाला, काय दिलाय तुम्हाला, साय बी इज 0.3 moles of water in, moles of water is 21. नंबर ऑफ मोल्स दिलेत, काय दिले तुम्हाला,
म्हणजे Na दिलेला आहे, 3 लिटर व्हॉल्यूम दिले, काय काढायचंय? मोलॅरिटी. काय काढायचं तुम्हाला? मोलॅरिटी. जमेल का? हा, साय बी दिलाय ना, साय ए काढा की. साय ए प्लस साय बी किती असतो? 1. म्हणजे साय ए काय आला? 1 मायनस साय बी. करा पा. एक्स बी आपल्याला साय बी दिलेला आहे, किती आहे? 0.3. साय ए किती येईल? 0.7. काय आला तुमचा? साय. सरळ सरळ फॉर्म्युला. मोलॅरिटी इज इक्वल टू, बोला, साय बी अपॉन साय ए मल्टीप्लाय बाय Na इंटू व्ही. एम इक्वल टू, बोला, साय बी ची व्हॅल्यू किती आहे? 0.3. साय ए ची व्हॅल्यू 0.7. Na ची व्हॅल्यू डिवायडेड बाय 3. आलं का? समजले का? 0.1. 0.173 जा, म्हणजे मोलॅरिटी किती आली तुमची? केवढं सोपं आहे हे. काय होतं? रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड नेक्स्ट आता पाहिजे रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड मोलॅलिटी. रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड मोलॅलिटी. बोला, काय येईल मोलॅलिटीचा फॉर्म्युला? म्हणजेच काय? NB अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. काय डाऊट? येऊ का पुढे? समजा ग्राम मध्ये असेल तर काय येणार? मास ऑफ सॉल्वंट WB लिहू का? चालेल का? चालेल का? आता पहा खाली WA, सॉरी, चालेल. आता पहा NB इंटू 1000 डिवायडेड बाय WA अपॉन MA इंटू MA. काय डाऊट? डिवाइड मल्टीप्लाय बाय MA कॅन्सल होतील, तेच राहिलं. कळतंय का? WA अपॉन MA इंटू काय? आणि NB अपॉन NA म्हणजेच काय? साय बी अपॉन मल्टीप्लाइड बाय, काय डाऊट? इंटू MA इंटू MA, वेर M इज इक्वल टू मोलॅलिटी. एक्स ए साय ए साय बी तुम्हाला माहिती, MA लिहितो फक्त. MA इज इक्वल टू, बोला, मोलार मास ऑफ सॉल्वंट. काही डाऊट? हे आलं तुमचं रिलेशन. पेपर मध्ये हे रिलेशन तुम्हाला डिराइव्ह करायला विचारणार, मग काय विचारणार? फॉर्म्युलावरती क्वेश्चन असते, त्यामुळे हे जस्ट तुमच्या माहितीसाठी महत्वाचं. हे झालंय का? लिहिलंय का फॉर्म्युला? लिहिलाय का? जाऊ का पुढे? सोडवा. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्वंट इन aqueous solution of solute is 0.8. The molality of aqueous solution is, मोलॅलिटी आपल्याला विचारली, दिलंय का त्यांनी आपल्याला? मोल फ्रॅक्शन दिलंय. फॉर्म्युला काय आपला? मोलॅलिटी इज इक्वल टू साय बी अपॉन साय ए डिवायडेड बाय, बरोबर का? सर मोलार मास ऑफ सॉल्वंट दिलेलं नाहीये असं त्यांनी स्पष्ट
भाषेत लिहिलंय ॲक्वियस. याचा अर्थ काय आहे? H2 म्हणजे मोलार मास किती येणार? संपला विषय. आलं का? आता जमेल का? आता काय व्हॅल्यू तर टाकायची. बोला सायबी किती दिलाय त्यांनी? मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट दिलाय 0.8. म्हणजे ही किती येणार? 0.2. 1 - 0.8 किती आलं? 0. मल्टिप्लाइड बाय 1000 डिवायडेड बाय 18. जमेल का? आता जमेल का? काढा. किती आलं? किती आलं? 0.1. चला दोघांमध्ये एकाने पॉइंट शिफ्ट करतो. डायरेक्ट सोडवतो. 1 जा 4 जा. बरोबर का? अहो बरोबर आहे का? इथे किती येणार? 500 आणि 9. 4 9 जा 36. म्हणजे किती आलं? 500 डिवायडेड बाय 36. किती आलं? 13.8. समजलंय? कसं सोडवलंय कळलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड डेन्सिटी ऑफ सोल्युशन. डायरेक्ट रिलेशन दिले. काय? मोलॅरिटी इज इक्वल टू m इंटू डी डिवायडेड बाय 1 प्लस m इंटू mb डिवायडेड बाय 1000. संपलं. वेर m इज इक्वल टू काय? मोलॅरिटी. m इज इक्वल टू काय तुमची? मोलॅरिटी. स्मॉल m इज इक्वल टू मोलॅरिटी. d इज इक्वल टू डेन्सिटी. mb इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. मोलार मास ऑफ 1000 म्हणजेच काय? 1000. काय डाऊट? फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला लिहून घ्या. लिहिला का? लिहिला का? झालंय? करा ट्राय. पहा, चेक करा. काय दिले आपल्याला? मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. मोलॅरिटी अँड मोलॅलिटी ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड having molar mass 50 in aqueous solution is 9 and 10. बरोबर. डेन्सिटी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अजून काय दिले त्यांनी? मोलार मास दिले. म्हणजेच इकडे कोणाचं होतं फॉर्म्युलामध्ये? MB होता ना. ठीक आहे. ऑफ सोल्युशन म्हटलं त्यांनी. म्हणजेच काय आला? ठीक आहे. चला MB किती दिलाय? 50. डेन्सिटी विचारली. फॉर्म्युला बोला. m इंटू डी अपॉन 1 प्लस m इंटू MB अपॉन 1000. आता पहा, m ची व्हॅल्यू किती आहे? कॅपिटल M 9. स्मॉल m ची व्हॅल्यू किती? 10. d माहित नाही, d काढायचा. 1 प्लस 10 इंटू 50 डिवायडेड बाय 1000. कळलंय? 1 इथे किती आला? 2 आला. समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? नक्की आले? पहा, 9 इज इक्वल टू 10 इंटू डी डिवायडेड बाय 1 प्लस 1/2. तुम्ही काय केलं? 1 प्लस 1 अपॉन 2 केलं आहे का नाही? काय 1000 होता ना. हे बघ, 10 इंटू 50 डिवायडेड बाय 1000. 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला. 5 1 जा 5,
5 2 जा 10 1/2 समजलंय. 1 + 1/2 किती आलं? 3/2 किती आलं? 3/2 म्हणजेच किती? 3/2 म्हणजेच किती? 1 पॉइंट. ठीक आहे, घेऊ शकता, काय हरकत नाही. किती आलं? थांबा. 10 × d डिवाइड बाय 3/2. हा 2 डिवाइड वर गेला तर मल्टिप्लाय, म्हणजे किती होणार ते? हे बघ, 9 = 20d/3. काय डाऊट? समजलंय का? ओ ताई, कसं काय आलं हे 20? 2 खाली डिवाइड वरती गेला तर मल्टिप्लाय. 2 × 10 20 आणि डी आहे तसंच. 3 9 जा म्हणजे 27 = 20d. Therefore d = 27 डिवाइड बाय 20. d = किती येईल? 1 पॉइंट. असं एवढं सोपं तुम्हाला आहे ना. फक्त काय अरेंजमेंट तुमची चुकत होती, आहे का नाही? अहो बरोबर आहे का? आलंय का? नक्की? अहो आलंय का? नेक्स्ट काय? डायल्युशन इक्वेशन. काय आपल्याकडे? यस, समजून घेण्याआधी आपण थोडस एक जीवनावरती काहीतरी बोलूयात. समजा तुम्ही दुकानात गेलाय. कुठे गेलाय तुम्ही? उन्हाळ्याचा सीझन चाललाय, तुम्हाला दुपारी गरम झालं, तुम्ही दुकानात गेलेत. दुकानवाल्याला तुम्ही म्हटले फ्रुटी द्या. तो काय करेल? फ्रुटी देणार. तुम्ही काय करणार? फ्रुटी पिणार. बरोबर आहे का? फर्स्ट केस. सेकंड केस, तुमची इच्छा झाली रसना प्यायची. काय पाहिजे? इच्छा झाली रसना. माहिती का? अहो पहिल्यांदा काय पिलं तुम्ही? फ्रुटी पिलात. आता काय प्यायचे तुम्हाला? मग तुम्ही काय करणार? दुकानात जाणार, रसना घेऊन येणार आणि हा पाण्यात मिक्स करणार आणि मग पिणार ना? का डायरेक्ट रसनाची पुडी? का लिक्विड रसना डायरेक्ट पिणार तुम्ही? नाही ना. काय करता तुम्ही? त्याला पाण्यामध्ये मिक्स करता किंवा त्याच्यामध्ये काय करता तुम्ही? वॉटरची ऍडिशन करता. बरोबर का? हे काय करता तुम्ही? डायरेक्ट कन्झ्युम करता. काय करता? हे तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम करता. बरोबर का? इथे काय करता? याला पहिल्यांदा वॉटर मध्ये ऍड करता आणि मग काय करता तुम्ही? कन्झ्युम. वॉटर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे काय केलं त्याचं? वॉटर त्याच्यामध्ये ऍड केलं म्हणजे काय केलं तुम्ही? त्याचं डायल्युशन केलं. हे काय केलं तुम्ही? डायल्युशन केलं. आणि आधी कसं होतं बरं ते? आता तुम्ही डायल्यूट केलं म्हणजे आधी कसं होतं ते? कॉन्सन्ट्रेटेड होतं ना. कॉन्सन्ट्रेटेडला काय केलं तुम्ही? कॉन्सन्ट्रेटेडला काय केलं तुम्ही? डायल्यूट केलं. बरोबर का? अहो बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही डायल्यूट करता त्यावेळेस तुम्ही काय वापरता? डायल्युशन इक्वेशन वापरता. काय वापरता तुम्ही? जे ऑलरेडी तुम्ही पाहिले. थोड्या वेळाने तुम्हाला असं वाटेल ये काही तो देखेला लग रहा है. ठीक आहे, नीट पहा. पहा मी काय करतो, एक केमिकल घेतो, फॉर एक्झाम्पल HCl. ठीक आहे, काय केलं मी? केमिकल घेतलं एक HCl. ज्यावेळेस तुम्ही बाजारात जाता केमिकल घेता एखादं HCl वगैरे, ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड फॉर्मॅटमध्ये मिळतं. कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं तुम्हाला ते? कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं तुम्हाला ते? त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो किंवा त्यालाच अजून एक शब्द आहे दुसरा. एक मिनिट. कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो किंवा ठीक आहे सांगतो मी, मला आता आठवत नाही पटकन असं. ठीक आहे चला, कसं मिळतं तुम्हाला ते? कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये मिळतं. ओके, अर्थ तोच आहे, फक्त शब्द वेगळा आहे फक्त. ओके, सांगतो मी तुम्हाला.
कोणतेही केमिकल घ्या, तुम्हाला ते कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये मिळतं. तुम्ही ते लॅबमध्ये आणलं जातं आणि मग त्याला पाण्यासोबत मिक्स करतात आणि मग ते यूज केलं जातं. ठीक आहे, ज्याला आपण डायल्यूट असं म्हणतो. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी कोणतं इक्वेशन वापरतो आपण? डायल्युशन. फॉर एक्झाम्पल आपण HCl घेतले. कसं हे HCl? कॉन्सन्ट्रेटेड आहे. कसं HCl? याच्यासाठी समजा मला मोलॅरिटी काढायची. काय काढायची मला? मी ते मोलॅरिटीला म्हणतो M1. काय म्हणतो मी त्याला? आता मी काय केलं, ह्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं. काय ऍड केलं मी? आता काय मिळालं मला? डायल्यूट HCl. काय मिळालं मला आता? याच्यात काही डाऊट? आधी HCl होतं, त्याच्यामध्ये मी वॉटर ऍड केलं. आता काय झालं माझं? मी आधी त्याची मोलॅरिटी किती म्हटलो? आता त्याची मोलॅरिटी म्हणतो मी. फॉर्म्युला बोला मोलॅरिटीचा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. इनिशियल काय व्हॉल्यूम असेल त्याला मी V1 म्हटलं. बरोबर का? काय डाऊट? हे लिटर मध्ये, कशामध्ये? हे समजलंय? समजलंय का? M2 बोला. M2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजेच कोण? HCl. म्हणजेच कोण? म्हणजेच कोण? तुमच्याकडे बॉटल आहे कोणाकडे? द्या बॉटल. ओके, फॉर एक्झाम्पल हे HCl आहे या बॉटल मध्ये. कन्सिडर करा काय याच्यामध्ये? अहो काय याच्यामध्ये? HCl आहे. काय याच्यामध्ये? याची आपण मोलॅरिटी काढली. काय आली ती? M1 इज इक्वल टू NB अपॉन V1. NB अपॉन V1. काय डाऊट? समजले? आता हेच HCl जे आपण घेतलं होतं, या HCl मध्ये काय ऍड केलं आपण? पाणी ऍड केलं. काय ऍड केलं आपण आता? पाणी ऍड केलं. काय ऍड केलं आपण? म्हणजे काय केलं? HCl चं डायल्युशन केलं. काय केलं आपण? आता मोलॅरिटी चेंज झाली. काय झाली? मोलॅरिटी चेंज झाली. आधी किती होती? M1. आता काय झाली? मला सांगा, ह्याच्यातले HCl चे नंबर ऑफ मोल्स बदलले का? मी HCl कुठे ऍड केलं? मी पाणी ऍड केलं ना. मोल्स आहे तेच राहणार. मोल्स आहे तेच. म्हणजे इकडे सुद्धा NB होता, इकडे पण काय असेल तुमचा? NB. आधी व्हॉल्यूम V1 होता, आता व्हॉल्यूम V2 असेल का? V1च असेल. चेंज झालं ना, ऍडिशन झालं वॉटरचं. आधी एवढंच होतं, आता एवढं झालं. व्हॉल्यूम काय झालं तुमचं? इथपर्यंत. काय डाऊट? ते पण कसं आहे तुमचं? लिटर मध्ये. ते पण, हे पण लिटर मध्ये, हे सुद्धा. पाहता हियर NB number of moles of HCl are constant. दोन्ही पण काय आहेत तुमचे? दोन्ही नंबर ऑफ मोल्स काय झाले तुमचे? झाले का कॉन्स्टंट? कधी बरं? बिफोर डायल्युशन, बिफोर अँड आफ्टर डायल्युशन. डायल्युशन व्हायच्या आधी, डायल्युशन झाल्याच्या नंतर दोन्ही पण काय आहेत? सेम आहेत. आता पहा, याला इन टर्म्स ऑफ मी NB लिहितो. NB इज इक्वल टू काय येईल माझ्याकडे इथे? M1 V1. इथे काय येईल माझ्याकडे? NB इज इक्वल टू M2 V2. काय नाही, हा डिवाइड होता, इकडे आला मल्टिप्लाय झाला. हा डिवाइड होता, इकडे आला मल्टिप्लाय झाला. काय डाऊट? शेवट इकडं शेवट. समजलंय का? नक्की कळाले? ओ नेडवास की जाऊ का पुढे? पा बिफोर डायल्युशन NB, आफ्टर डायल्युशन NB. व्हॅल्यू टाकू का? बिफोर डायल्युशन NB ची व्हॅल्यू किती होती? आफ्टर डायल्युशन व्हॅल्यू किती होती? संपलं. यालाच म्हणतो आपण डायल्युशन इक्वेशन. हे पाहिले का? M1 V1 इज इक्वल टू M2 V2. झालं का? काय हे तुमचं? Therefore डायल्युशन इक्वेशन इज इक्वल टू काय तुमचं? M1 V1 इज इक्वल टू और M1 अपॉन M2 इज इक्वल टू V2 अपॉन. काय डाऊट? अहो समजले का?
M1 इज इक्वल टू मोलॅरिटी बिफोर डायल्यूशन. V1 is equal to volume before dilution. M2 is equal to molarity after dilution. Molarity after dilution. V2 is equal to volume after dilution. इथपर्यंत काही डाऊट? समजलंय का? हे काय होतं तुमचं डायल्यूशन इक्वेशन. जमेल का? होमवर्कला करा. चालेल. टाइम झालाय आपला. इथपर्यंत तुम्ही उद्या सोडून आणणार आहात. आणि उद्या येताना इक्विव्हॅलंट मास काय असतं हे वाचून यायचं. काय वाचून यायचंय? ठीक आहे. चालेल का? अहो चालेल का? चालते. भेटूयात उद्याच्या भागात. थँक्यू.